हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। कशात तुम्ही सर एकदम मजेतच असाल तर इथे माझं जे भाजीचं काम आहे ते मी करून बाहेर निघाले किचनच्या आणि जाऊ त्यांच्या चपात्या करून घेत आहेत। तर हे चेहऱ्याला बांधलं की मला असं वाटतं की मी कुठेतरी चोरीच करायला जात आहे का, तर नाही, मी जात आहे बाहेर। तर मी चालली आहे हिमांशूच्या स्कूलमध्ये, कारण मला तिथे द्यायची आहे फी युनिफॉर्मची, जी की दिली आता मला मीनूने। तर चालली आहे मी आपली सवारी घेऊन। भीती वाटते गाडी म्हटली की, आणि हिची गाडी म्हटली की त्याहीपेक्षा नाही भाजी नाही झाली होत आहे, आणि हिची गाडी म्हटलं की जरा जास्तच भीती वाटते। सुना क्या मैंने क्या कहा? तुझी गाडी हातात घेतली भीती वाटते मला। काल एवढा पाऊस पडला आणि आज बघा, कालच आमचं चादर वाढलं। घरी आल्याबरोबर मी करत आहे जेवण। तर मी गेली होती हिमांशूच्या स्कूलमध्ये, फी भरली सरांनी, खूप सारे हिमांशू तुम्हाला कौतुक सांगितलं कसं। हे एकले कपडे आपल्याला चांगलं काही जमत नाही। वांग्याची भाजी, या मुलीने माझ्या रूम मधला सर्व कपड्यांचा पसारा पहिला खाली फेकून दिला आणि आता तो उचलून इथे ठेवून दिला। आता इथे खरंच सोफ्यावर त्याचं काम आहे का, काय करावं काही समजत नाही। गेली आता काहीतरी आणायला परत। बरं झालं नशिबाने मी हिमांशूच्या स्कूलमध्ये गेली होती फी द्यायला, तर सरांनी त्याचं कौतुक मला एवढं सांगितलं की हा अजिबात लक्ष देत नाही आहे, त्यासोबतच याच्या ज्या वया आहेत हा देखील कंप्लीट नाही आहेत। हे कौतुक ऐकून तर मला तिथे चक्कर येत होती। त्यानंतर मी त्याला घरी आल्यानंतर समजून सांगितलं, त्याचा स्टडी कंप्लीट करून घेतला। स्वतःला लॉक करतेस का कपाटमध्ये, ये बाहेर ये। काय आम्हाला उठाठेव सुचते काय माहिती। चल घे, जेवण पण चाललंय आणि कपाट तोडणं पण चाललंय। तर आता जेवणामध्ये आहे आलू पराठा, टिफिनमध्ये पण आलू पराठा, आणि आता पण बनवलाय आलू पराठा। चप्पल लागली आहे ना। तू तिच्याकडचं सामान का उचलून आणतेस? हो बिट्टू, तिच्याकडचं सामान का आणते मम्मीकडचं? मीनू हिला दिलंय का तू? मीनू आम्हाला दिलंय का हे? ही घेऊन आली, मला असं वाटलं आम्हालाच दिलं काय, आमच्यावर तरच खाऊन। कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर। क्या कर रही माते, मुझे दे रही के निकाल निकाल के। ये जो तेरे कपाट में के है, तेरे वाले कपडे, तिने तिकडे पसारा काढलाय आणि ही इकडे माझा पसारा काढते। आणि मस्त झोपली होती, सकाळपासून उठले झोपायला, म्हटलं तिचाच विचार चालू होतो झोपवायचा। ती झोपली तर मी पण झोपले। त्यानंतर ना मी अजिबातच शूट केला नव्हता। शूट केला तो दुसऱ्या दिवसचा। बिट्टूला स्कूलमधून घेऊन मी गेली होती इथे, जिथे मला कॉस्ट्यूम आणायचा होता, कारण बिट्टूचा जो आहे उद्या प्रोग्राम आहे स्कूलमध्ये, तर तिचा असणार आहे डान्स। त्या डान्समध्ये तिला कुर्ता आणि पैजामा घालायचा आहे। तो रेंटने मी इथे घेतला, पावती वगैरे लिहून घेतली। सोबतच बाजूला ना मला हे दिसलं होतं एक जनरल स्टोअर, तिथून म्हटलं बिट्टूसाठी क्लचर वगैरे घेते, पण कसलं काय तिथे काही मिळालं नाही। बिट्टूला घरी आणल्यानंतर आम्ही दोघी जाऊन पटापटा स्वयंपाक केला। तिने चपात्या केल्या आणि मी भाजी केली। पेट पूजा झाल्यानंतर डायरेक्ट आली रूममध्ये आणि चालू झाले माझे कामं, म्हणजे सोशल मीडियाचे। थोडंसं कणकण होतं, 2-3 दिवस झाले। जाते जाते डॉक्टरकडे चालू आहे, पण काय माहिती कधी जाणार तेच समजत नाहीये, कारण उद्या माझा जरा बाहेर जायचा प्लॅन झालेला आहे। बघू आता काय होते, कारण कणकण तो खूप होत आहे आणि बाहेर जायचा म्हणजे दुधानीला जायचा प्लॅन झाला आहे त्याचा। चला तर मी आता माझा व्हिडिओ एडिट करते। आणि ना 2-3 दिवस झाले ना माझ्या केसांमध्ये खूप त्रास होतो, माहिती खूप त्रास होतोय, खूप म्हणजे खूप। ही जी साईड आहे ना, इथून तर इथपर्यंत पूर्ण त्रास होत आहे, असं दुखत आहे इथे। अशा फुंशा असतात ना, अशा फुंशा, अशा डोक्यामध्ये अशा फुंशा झाल्यासारख्या वाटत आहे। ते आणि त्या खूप दुखत आहेत। माझं सुख या पार्सलवाल्या दादाला सुद्धा बघवलं जात नाही। जेव्हाही मी अंग टाकते ना, त्याच वेळी हा पार्सल घेऊन येणार माझ्या घरी। बिट्टू ट्युशनसाठी तयार झाली आहे। वाट कोणाची बघत आहे? हिमांशूची। हिमांशू आल्याशिवाय मी ट्युशनला जाणार नाही, हो ना बिट्टू?
अजून तो आला नाही, नाहीतर लवकर येत असतो 4लाच. आला 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 आला. काय हिमांशू एवढा वेळ भेटला? माझ्या बहिणीचा मुलगा म्हणजे हिमांशू ट्युशनला जातोय, त्यामुळे बिट्टूला ना मला ट्युशनला न्यायची गरज पडत नाही. तोच तिला घेऊन जातो आणि येताना सोबत घरी घेऊन येतो. ते दोघं गेल्यानंतर मी पटापट भांडी घासून घेतले, कारण अजूनही आमच्या इथल्या ताई ज्या आहेत त्या येत नाही आहेत. भांडी घासून घासून वैतागलोय. पहिला तर आम्ही खूप महिने भांडी घासले, आता कुठे बाई लावली होती, त्यातही ताई येतात नाही येत नाही येतात नाही येत असं करतायत. हिमांशू दाखव. तर हिमांशूचा ड्रेस भेटलाय. काल गेलो, काल पैसे दिले आणि मला वाटलं ना त्याला फुल पॅन्ट भेटणार, पण त्याला फुल पॅन्ट नाही ना, हाफ चड्डा भेटलाय. कसा दिसत आहे तो हिमांशू? स्कूलमधून हाफ पॅन्ट भेटली म्हणून तो खूप हसत होता, कारण की तो अजिबात हाफ पॅन्ट गुडघ्याच्या जी वर असते ना ती हाफ पॅन्ट तो अजिबात घालत नाही. तो ट्युशनवरून आला होता तर म्हणून म्हटलं त्याला घालून दाखव, तर त्याला असे कपडे झाले होते. ते शर्ट किती मोठं दिलंय, तो छोटा पॅन्ट, चड्डा दिलाय, चड्डा 5वीच्या मुलाला. आम्ही जेव्हा होतो ना 5वीमध्ये त्यावेळेस मुलांना फुल पॅन्ट द्यायचे, फुल पॅन्ट. चौथीपर्यंत असतात हे, 1ली 2री 3री 4थी. उद्या काय आहे मग? 15 ऑगस्ट को काय झालं होतं? अपना देश रिहा झाला होता, स्वतंत्र झाला होता. ते फ्रेंड्स चालले का मग उद्या? हो, तू येतोस काय? तू आल्यानंतर जाऊ आम्ही. मी 11 असते घरी, मग म्हणजे 12 पर्यंत जाणार आम्ही. आम्ही 10ला घरी येणार आणि कोणी घ्यायला आला तर मग समजा लवकर आले, पप्पा गेला 11:15 नाही तर 12:30 11:30. आम्ही तसं पण 11:30 शिवाय निघणार नाही. मला माहिती आहे बाकी कोणाच्या गाडीत? हा ना, पण मला पण नाही चालवता येणार ना बाळा. हो, नो 18+ गाड़ी न चलाओ, पुलिस का बंदा हो गए. चीटिंग करता है क्या? 18+ तू गाड़ी नहीं चलाएगा. 10वीं में जाने के बाद चलाएगी. 10वीं जाना था पुढचाच वर्ष. 15 होणार आहे गाडी चालवलेले. हे तर प्रॉब्लेम असा झाला की मी उद्या जात आहे आणि माझं कसं गाडीला जरा भीतीच वाटते मला गाडी म्हटलं की चालवायला. आरू सोबत गप्पा केल्यानंतर मी लागली होती स्वयंपाकाला आणि तेवढ्यात जाऊ ड्युटीवरून आल्या आणि त्यांचे जे किचनमधले स्वयंपाकातले जे कामं असतात ते करायला सुरुवात केली. किती घाई गडबड असू द्या, पण दोघींच्या गप्पा थांबता कामा नाही भाऊ. गप्पा हे झाल्याच पाहिजे, कारण की गप्पा आमचा जीव की प्राण. भले एका टायमिंगला जेवण केलं नाही तरी चालणार, पण हा गप्पा गोष्टींचा डोस झालाच पाहिजे. किचनमध्ये माझं काम तर चालू होतं, त्यासोबतच हिमांशूचं स्टडी सुद्धा घेणं चालू होतं. कारण की झालं असं, तो पहिला हिंदीमध्ये होता आणि आता मराठीमध्ये, त्यामुळे त्याला असं होतोय थोडासा प्रॉब्लेम. तर आता मी त्याला म्हटलं तुझ्या ज्या वया आहेत ना त्या राहिलेल्या आहेत त्या कंप्लीट करून घे, कारण मी आल्याबरोबर त्याचा खूप जो स्टडी राहिला होता तो कंप्लीट केला आणि राहिलेला आहे तो आता तू करून घे म्हटलं. आणि जे त्याला समजत नव्हतं ते मी त्याला सांगत होती की इथे असं असली याला असं म्हणतात. तर असा होता माझा आजचा दिवस. ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.